नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 749 पासून पुढचे 12 वाक्य बघणार आहोत आणि हे वाक्य आहेत एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। तर पहिलं वाक्य आहे त्याने दिले आहे। तर या वाक्याचा काळ आहे मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ, ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो। तर ही हॅज गिवन, ही हॅज गिवन। तर मित्रांनो या ठिकाणी गिव हे वर्ब आहे आणि गिवन हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आहे। त्याच्यामुळे या काळाची रचना होते सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज। या ठिकाणी ही नंतर हॅज वापरतो। आपल्याला माहिती ही शी इट आणि एखाद्याचं नाव जर सुरुवातीला आलं तर हॅज वापरायचा असतो आणि आय वी यू दे च्या नंतर आपल्याला हॅव वापरायचा आहे थर्ड फॉर्म जेव्हा आपण घेतो या ठिकाणी तर क्रियापदाचा। सो ही हॅज गिवन। आता त्याने काय दिलं आहे हे इथं मेन्शन नाही केलेलं आहे मित्रांनो। जसं की त्याने पेन दिला आहे, ही हॅज गिवन अ पेन। तर ह्या पद्धतीने आपण पुढे एखादी वस्तूचं जर नाव जोडलं आहे की नाही, ही हॅज गिवन अ पेन टू मी, त्याने मला पेन दिला आहे की नाही, त्याने मला पैसे दिले आहे, त्याने मला खूप काही काही दिलेलं आहे किंवा तिने दिलेलं आहे, हे आपण नंतर असं जोडू शकतो मित्रांनो। परंतु काय दिलं आहे हे सांगण्यासाठी आपल्याला वाक्याची सुरुवात अशीच करावी लागणार आहे, ही हॅज गिवन। मग त्याने काय दिलं, कोणाला दिलं, कधी दिलं, हे सगळं नंतर येतं मित्रांनो। आपण बऱ्याच वेळेला कन्फ्यूज याच्यामुळेच होतो की जर वाक्य कोणत्या काळातलं आहे हेच माहिती नसेल तर आपण ही सुरुवात नाही करू शकत। तर ही सुरुवात सर्वात महत्त्वाची असते। म्हणून आता याच्यामध्येच आपण निगेटिव्ह प्रश्न हे सगळं बघणार आहोत। चला पुढचं वाक्य बघूया लगेच। त्याने नाही दिलं आहे। आता नाही दिलेलं आहे तर हेच वाक्य राहणार, फक्त नॉट येणार, त्याच्यामध्ये रचना बदलणारच नाही मित्रांनो। ही हॅज नॉट गिवन, ही हॅज नॉट गिवन। याला आपण ही हॅजंट गिवन असं सुद्धा म्हणू शकतो शॉर्टमध्ये, पण मी मुद्दामून आपल्याला समजून सांगत असताना नॉट असा लिहितोय, ही हॅज नॉट गिवन। त्याने दिले आहे का? बघा मित्रांनो इथं का जोडला तर हा प्रश्न झाला तयार, ठीक आहे। सो आपल्याला हेच वाक्य फिरवायचं आहे, हॅज ही गिवन। बघा हॅज ही गिवन। मित्रांनो इंग्रजी इतकं सोपं आहे, ही आणि हॅजचा जर अदला बदल केला तर त्याने दिला आहे का असा प्रश्न तयार होतो, परंतु मराठीमध्ये मात्र का हा शेवटी आपल्याला टाकावा लागला आणि प्रश्नचिन्ह सुद्धा। तर इंग्रजीमध्ये फक्त यांची जागा बदलली तर प्रश्न तयार होतो। अशी ही सोपी भाषा आहे मित्रांनो, फक्त आपल्याला समजलं पाहिजे। हॅज ही गिवन, त्याने दिला आहे का? आता बघा हेच वाक्य आहे, त्याचं निगेटिव्ह आणि हा त्याचा व्हर्बल आहे, क्वेश्चन तयार झालेला आहे। त्याने नाही दिले आहे का? हॅजंट ही गिवन। बघा हॅज नॉट ही गिवन असं म्हणू शकतो आपण, हॅजंट ही गिवन। ओके, त्याने तुला नाही दिला आहे का? हॅजंट ही गिवन टू यू। बघा मित्रांनो हॅज नॉट इथं लिहिलाय, तोच शॉर्ट फॉर्म आहे या ठिकाणी हॅजंट, शॉर्टमध्ये आपण याचा लिहितो फॉर्म। तर हॅजंट ही गिवन, जसं हॅज ही गिवन आहे त्याने दिला आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे, हा सुद्धा नकारात्मक प्रश्न आहे, त्याने नाही दिला आहे का, कारण प्रश्न आपण निगेटिव्ह आणि असा पॉझिटिव्हमध्ये पण विचारू शकतो। म्हणून बघा हा एकच वाक्य आहे, ही हॅज गिवन, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर बघायला मिळतोय, त्याचेच हे वेगवेगळे प्रकार आहेत। चला तर बघूया पुढचं वाक्य लगेच। मित्रांनो इंग्लिश बोलण्यासाठी खूप काही येणं अजिबात गरजेचं नाहीये, पण जे आहे थोडंसंच असेल पण ते कसं परफेक्ट जर समजलं असेल तर आपल्याला खूप काही बोलता येतं मित्रांनो। बघा त्याने का दिले आहे, आता आपल्याला माहिती की त्याने दिले आहे, ही हॅज गिवन। त्याने दिले आहे का, हॅज ही गिवन। आपण जे हॅज ही गिवन आहे ना त्यालाच आपण WH वर्ड आधी लावायचं आहे। आता का हा मध्ये आलेला आहे, मगाशी का शेवटी आलं होतं, त्याने दिले आहे का असं होतं, तर हॅज ही गिवन जर हा का मध्ये आला तर व्हाय ने सुरुवात होते वाक्याची। ओके, काचा अर्थ होतो व्हाय, व्हाय व्हाय म्हणजे काय, कारण का। ओके, व्हाय हॅज ही गिवन, व्हाय हॅज ही गिवन। त्याने का दिला आहे, मी तर नाही सांगितलं होतं, अजून वापर थोडा दिवस माझा मोबाईल, पण त्याने का दिला आहे हे की नाही, किंवा का दिले आहे, काहीतरी वस्तू दिली असेल तर त्याच्यामुळे आपण म्हणतो की त्याने का दिला आहे, व्हाय हॅज ही गिवन। बघा हा प्रश्न मित्रांनो, व्हाय हॅज ही गिवन, त्याने काय दिले आहे। बघा मित्रांनो आता या ठिकाणी काय पुन्हा मध्ये आलेला आहे, तर पुन्हा तो जो काय आहे तो पुढे येणार आहे, काय म्हणजेच व्हॉट, व्हॉट हॅज ही गिवन। आता प्रत्येक वाक्यामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला हॅज ही गिवन कॉमन ठेवायचं आहे, फक्त प्रश्नार्थक शब्द जो आहे तो पहिला बदलायचा आहे। आता त्याने काय दिलं आहे, व्हॉट हॅज ही गिवन, व्हॉट हॅज
ही गिवन, व्हॉट हॅज ही गिवन. जर तिने काय दिलं आहे असं विचारायचं असेल तर व्हॉट हॅज शी गिवन, या ठिकाणी शी येणार आहे मित्रांनो. व्हॉट हॅज शी गिवन. त्यांनी काय दिलं आहे असं म्हणायचं असेल तर व्हॉट हॅज दे गिवन, या ठिकाणी दे वापरायचं आहे आपल्याला. तूने काय दिलं आहे है ना, व्हॉट हॅव यू गिवन, व्हॉट हॅव दे गिवन. या ठिकाणी यू आणि देच्या नंतर आपण हॅव वापरतो, मी मगाशी सांगितलं होतं. तर व्हॉट हॅव दे गिवन, त्यांनी काय दिलं आहे. तूने काय दिलं आहे किंवा तू काय दिलं आहे, व्हॉट हॅव यू गिवन. तर ह्या पद्धतीने मित्रांनो त्याने केव्हा दिले आहे, बघा या ठिकाणी व्हेन हॅज ही गिवन. मी सांगितलं की फक्त पहिला शब्द आपल्याला बदलायचा आहे केव्हा. बघा इथं का, इथं काय, इथं केव्हा. केव्हा असेल तर व्हेन हॅज ही गिवन, व्हेन हॅज ही गिवन आणि प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य आहे त्याने कसे दिले आहे, है की नाही. हाऊ हॅज ही गिवन, हाऊ हॅज ही गिवन, हाऊ हॅज ही गिवन, त्याने कसे दिले आहे. चला बघूया पुढचा प्रश्न लगेच. पुढचा आहे त्याने कोणाला दिले आहे, कोणालासाठी whom हॅज ही गिवन, whom हॅज ही गिवन, whom हॅज ही गिवन. त्याने किती दिले आहे. तर आता मित्रांनो बघा त्याने किती दिले आहे म्हणून कितीसाठी आपण घेतो हाऊ मेनी. हाऊ मेनी हॅज ही गिवन, हाऊ मेनी हॅज ही गिवन. समजा चॉकलेट असतील, वडापाव असतील, काहीतरी असेल मित्रांनो. हाऊ मेनी हॅज ही गिवन, त्याने किती दिली आहे. तर हाऊ मेनी म्हणजे आपण संख्या जी आहे ती मोजता येण्यासारखी असते, त्यावेळेला आपण हाऊ मेनी वापरतो. त्याने किती दिले आहे याच्यात जर आपल्याला समजा दूधवाल्याने किती दूध दिले असं म्हणायचं असेल, आता आपण समजा कॉन्टॅक्ट्स जो आपला संदर्भ आहे बोलण्याचा तो जर असा असेल की दूधवाल्याने किती दिलंय, मग आपण सहज म्हणतो की त्याने किती दिलं आहे आज, है की नाही. तर त्यावेळेला ते प्रमाण आहे 1 किलो 2 किलो. त्यावेळेला जेव्हा आपण है की नाही त्यावेळेला समजा मोजता न येणारी गोष्ट असेल त्यावेळेला आपण हाऊ मच वापरतो. तो हाऊ मच हॅज ही गिवन, है की नाही. हाऊ मच हॅज ही गिवन. आता आपण म्हटलं की दूधच्या विषयी आपण म्हणायचं असेल तर हाऊ मच हॅज ही गिवन आहे. परंतु दूध तर आपण मोजतो 1 लिटर दूध 2 लिटर, परंतु आपण एक दूध 2 दूध असं नाही मोजत. त्याच्यामुळे आपण हाऊ मच, ज्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी मोजता न येणे असेल, साखर असेल, दूध असेल, पाणी असेल, तर त्यामुळे हाऊ मच, है की नाही. हाऊ मच मिल्क डू यू नीड, तुला किती दूध हवं आहे, है की नाही. तर मग 1 लिटर अर्धा लिटर असं आपण म्हणतो. किंवा तुला किती चॉकलेट हवे आहेत, सो हाऊ मेनी चॉकलेट्स डू यू नीड, हाऊ मेनी चॉकलेट्स डू यू हॅव, हाऊ मेनी चॉकलेट्स डू यू वॉन्ट. अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपण किती 1 2 3 4 5 असं आपण उत्तर देऊ शकतो. पण आपण ज्या वेळेला मटेरियल नाऊन असेल त्यावेळेला आपण हाऊ मच वापरत असतो मित्रांनो. हाऊ मच हॅज ही गिवन. हाऊ मेनी चपाती डू यू वॉन्ट, तर आपण म्हणू शकतो की मला 1 चपाती पाहिजे, है की नाही. पण हाऊ मच राईस डू यू वॉन्ट, त्यावेळेला आय वॉन्ट अ लिटल राईस असं आपण म्हणू शकतो की मला थोडासा हवा आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं आहे त्याने तुला दिले आहे का, त्याने तुला दिले आहे का. सो हॅज ही गिवन टू यू, हॅज ही गिवन टू यू. आता बघा मित्रांनो हा जो का आहे तो वाक्याच्या शेवटी आलेला आहे. मगाशी मध्ये आला होता म्हणून आपण वाय हॅज ही गिवन टू यू असं, त्याने तुला का दिला आहे असं जर असेल तर आपण तो का मध्ये का असेल तर तो आपण पुढे घेतला असता व्हाय वाला. परंतु हा का शेवटी आहे म्हणून आपण घ्यायचा आहे हॅज या वाक्यामध्ये. हॅज ही गिवन टू यू, त्याने तुला दिले आहे का. त्याने गणेशला दिलं आहे का, हॅज ही गिवन टू गणेश, है ना. तर ह्या पद्धतीने मित्रांनो चला बघूया पुढचं वाक्य लगेच. त्याने सर्वांना दिले आहे का, सर्वांनासाठी ऑल. सो हॅज ही गिवन टू ऑल, हॅज ही गिवन टू ऑल. त्याने सर्वांना मेसेज दिला आहे का,
हॅज ही गिवन टू ऑल दॅट मेसेज, तो मेसेज सर्वांना दिला आहे का? त्याने माझ्या मित्राला दिले आहे का? हॅज ही गिवन टू माय फ्रेंड, बघा हॅज ही गिवन टू माय फ्रेंड, प्रश्नचिन्ह. त्याने तुला मोबाईल दिला आहे का? हॅज ही गिवन मोबाईल टू यू, हॅज ही गिवन मोबाईल टू यू. बघा मित्रांनो, त्याने तुला काहीतरी वस्तू दिली आहे का असं जर विचार असेल तर हॅज ही गिवन मोबाईल टू यू. त्याने घर भाडे दिले आहे का? हॅज ही गिवन हाऊस रेंट, हॅज ही गिवन हाऊस रेंट. हॅज ही गिवन रूम रेंट पण म्हणू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघा, हॅज ही गिवन आपण अशी सुरुवात केली होती, त्याने दिलं आहे का, आणि ही हॅज गिवन अशी सुरुवात केली होती आपण, ही हॅज गिवन त्याने दिले आहे. परंतु काय दिले आहे, कसं दिलं आहे, हे आपण एक एक शब्द नंतर वाढवलेले आहेत वाक्यामध्ये, नंतर तुम्हाला समजलं पाहिजे. पण सुरुवातीला आपल्याला ही हॅज गिवन हे समजणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो या वाक्यामध्ये आपण कर्ता म्हणून जो वापरलेला आहे तो ही वापरलेला आहे. व्हर्ब जे वापरलेलं आहे ते गिव हे व्हर्ब आहे मित्रांनो. जसं की या ठिकाणी गिव आहे, गिवचं दुसरं रूप गेव, तिसरं रूप आहे गिव्हन, आपण चौथं रूप पण करून घेऊया गिव्ज, हे सिंपल प्रेझेंट मध्ये येतं, आणि एक आहे गिविंग, गिव्ज आणि गिविंग, गिव्ज आणि गिविंग. तर V1 पासून आपण यांना V1, V2, V3, V4, V5 असं नाव देऊ शकतो मित्रांनो. हे वर्ब वेगवेगळ्या काळानुसार वाक्यामध्ये येतात, परंतु आज आपण हा फक्त गिवन वालाच प्रकार बघितलेला आहे. तर भेटूया आपण अशाच एका पुढच्या प्रकारामध्ये आणि विविध वाक्यांच्या स्वरूपामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर तोपर्यंत तुम्हाला नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करत राहा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.